नमस्कार मंडळींनो, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची रस्सा भाजी. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवले आहे. त्यात आता आपण मोहरीची कडकडीत फोडणी करणार आहोत. त्यासोबत आता जिरं पण घालणार आहोत. जिरं आणि मोहरीचा खमंग तडका झाल्यावर भाजी अतिशय चविष्ट लागते. त्यासोबत घालणार आहोत लसूण, हळद, कढीपत्ता आणि हिंग. याच्यामुळे भाजीची टेस्ट आणखीनच सुंदर येते आणि रस्सा भाजीला टेस्ट येते. मसाला आणि मिरची पण तेलातच घालून आता दोडक्याला फोडणी देणार आहोत. त्यामुळे दोडक्याची भाजी आणखीनच छान चविष्ट होणार आहे. कशी वाटते तुम्हाला ही भाजी? तुम्ही अशीच बनवता का रस्सा भाजी, का काही वेगळ्या पद्धतीने बनवता? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आमच्याकडे ही भाजी तर अतिशय आवडते. आता ही भाजी आपण छानपैकी परतून घेणार आहोत. मंद आचेवर छान परतून झाल्यानंतर त्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत. पण त्यापूर्वी आपण त्याच्यासाठी वाटण तयार करून घेणार आहोत. कारण रस्सा भाजीसाठी आपण खोबऱ्याचे तुकडे, आल्याचा तुकडा आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट असं सर्व मिळून मिक्सरला पाणी घालून छानपैकी त्याची बारीक ग्रेव्ही करून घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच भाजीची टेस्ट आणखीन छान येणार आहे. आणि नेहमी वाटण पातळ भाजीला करताना त्यात पाणी घालूनच करावे. त्यामुळे भाजी एकजीव होते आणि छान टेस्ट लागते. आता आपली भाजी परतून झाली आहे, त्यामुळे आपण झाकणावर पाणी घालत आहोत आणि ते पाणी कोमट थोडेसे झाले का तेच पाणी आपण भाजीत घालणार आहोत. त्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही आणि भाजी लवकर शिजायला मदत होते. आता आपली भाजी जवळजवळ शिजून झालेली आहे. आता आपण केलेले मिश्रण त्याच्यात घालणार आहोत. किती चमचमीत आणि रसरशीत दिसते दोडक्याची भाजी. तुमच्याकडे कशी बनवता? तुम्हाला सगळ्यांना दोडक्याची भाजी आवडते की नाही, हे पण नक्की कळवा. दोडक्याची भाजी करताना बरेच प्रकार आहेत. डाळ घालून पण केली जाते, पण पातळ भाजी अशी अतिशय आवडते. आणि ही भाजी भाकरी, पोळी, भात सगळ्याबरोबरच अतिशय टेस्टी लागते. जर तुम्हाला ही भाजी आवडली असल्यास तर शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटली भाजी ते पण नक्की कळवा. थँक्यू.